संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील महिलांवर आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची. पुणे तालुक्यातील भोर येथील घटना ताजी असताना, नसरापूर पेटलेला असताना आज पुण्यामधून दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या पर्वतीजवळ एका आजोबाने आपल्या 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या घरातील लोकांनी जागरूकतेने या आजोबाला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि आता दत्तवाडी पोलीस ठाण्यासमोर सुद्धा प्रचंड मोठा जमाव जमलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलींच्या अत्याचारामध्ये प्रचंड वाढ होत आहे. 2020 ते 2023 या काळामध्ये किती अत्याचार वाढलेले आहे त्याची आकडेवारी आपण नंतर पुढे बघणारच आहोत. पण या सगळ्या गडबडीमध्ये आपण एक केस विसरत चाललो आहोत का? आणि ती होती कोपर्डी येथील एका मुलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराची. कोपर्डीवरील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अन्याय अत्याचारामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड संतापाची लाट उफाळून आली होती. मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात कोपर्डीतील अत्याचाराची घटनाच होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या मोर्चांनी छत्रपती संभाजीनगरपासून ते मुंबईपर्यंत जवळपास 58 ते 60 मोर्चे काढले आणि सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला. पण सरकार अजूनही कोपर्डीच्या प्रकरणात जागं झालेलं नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. आता नसरापूरमधील खटला आपण 1 महिन्याच्या आत निकाली काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. पण नसरापूर आणि त्यानंतर आता दत्तवाडीमधील प्रकरणं आपण वेगवेगळ्या आकडेवारीसुद्धा घेणार आहोत. बदलापूरमधील शाळेच्या प्रकरणावर पण आपण चर्चा करणार आहोत. पण कोपर्डीचं काय करणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. अर्थात कोपर्डीच्या प्रकरणामध्ये 2016ला हे प्रकरण घडलं होतं. 2017मध्ये या 3ही आरोपीला या प्रकरणातील फाशीची शिक्षा, मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलेली होती. मात्र 3ही आरोपींनी उच्च न्यायालयामध्ये अपील केल्यामुळं साधारणपणे 9.5 वर्षापासून या प्रकरणावर न्यायालयाने पुढचा निकाल दिलेला नाही. त्यामुळे फाशीची शिक्षा ही फक्त कागदावरच राहिलेली आहे. 2017पासून आता 2026पर्यंत हे आरोपी जेलमध्ये आहे. त्यातील एक आरोपी जो आहे जितेंद्र शिंदे त्याने येरवडा तुरुंगामध्ये आत्महत्या केलेली आहे आणि आणखीनही 2 आरोपी जे आहेत ते तुरुंगामध्येच आहे आणि त्यांच्या शिक्षेची महाराष्ट्र वाट बघतो आहे. कोपर्डीच्या प्रकरणामध्ये आपण न्याय देऊ, कोपर्डीला अमुक करू तमुक करू अशा वल्गना मुख्यमंत्र्यांनी त्याही वेळेस केल्या होत्या. परंतु 9-9 साडेनऊ वर्ष जर पुढच्या कोर्टामध्ये निकाल लागतच नसेल तर फास्ट ट्रॅकवर खटला नसरापूरचाही लागला तर असंच घडेल का असा प्रश्न आता पडायला लागला आहे. एक छोटीशी बातमी आज मी वाचली की लैंगिक अत्याचार करणाऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले जे आरोपी आहेत अशांना पॅरोलवर बाहेर सोडणार नाही. ही एक चांगली स्वागतार्ह गोष्ट जरी असली तरी कोपर्डीसारखे अनेक प्रकरणं अशी आहेत की जिथं अजूनही महाराष्ट्र आणि जनता न्यायाची प्रतीक्षा करत आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीसमोर जमलेला जमावसुद्धा न्यायाची मागणी करत आहे. आजोबानेच एका मुलीवर अत्याचार केलेले आहे. त्याच्याही आधी आपल्याला आठवत असेल की बदलापूरमध्ये 12 आणि 13 ऑगस्ट रोजी जो अत्याचार झाला होता, शाळकरी शिपायाने ज्या पद्धतीने लैंगिक शोषण केलं होतं आणि ते प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं होतं. आता याच्यात मला राजकारण आणायचं नाही, पण या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोक आले होते. त्यांना नंतर तिकीटं दिले, काही पदं दिले. यामुळं आज आपल्याला हा विषय यासाठी काढावा लागतो की अशा प्रकरणामध्ये, बदलापूरसारख्या प्रकरणामध्ये जर भारतीय जनता पक्ष जर गांभीर्याने घेत नसेल तर कोपर्डीला आणखीन किती दिवस न्याय मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि त्याच्यासाठी सरकार काही खरंच प्रयत्न करत आहे का? फास्ट ट्रॅकवर चाललेला खटला जर हायकोर्टामध्ये अपील होत असेल आणि लवकर कनिष्ठ न्यायालयात लागलेला निकाल जर लवकर लागणार असेल तर वरच्या न्यायालयामध्ये निकाल लवकर लागत नाही आणि वरचं न्यायालय म्हणजे वेळ काढण्यासाठी आलेलं आहे का असाही प्रश्न या निमित्तानं पडायला लागलेला आहे. 9-9 10-10 वर्ष कोपर्डीसारखं अत्यंत गंभीर प्रकरण न्यायालयामध्ये कसं पेंडिंग राहतं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याकडे जी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीनुसार आता आपण ह्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे बदलापूरच्या शाळेमध्ये जे प्रकरण घडलं होतं ते प्रकरण खूप उशिरा तिथं गुन्हा नोंद झाला होता आणि 12 तास बदलापूरच्या प्रकरणामध्ये जिथं भाजपचे लोक संबंधित आहे तर 12 तास पीडितांच्या घरातल्या लोकांनाच पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवलं होतं. शेवटी 300 आंदोलकांवर तिथं गुन्हे दाखल झाले. ते आंदोलकांवरचे झालेले गुन्हे या प्रकरणामध्ये अजूनही मागे घेण्यात आलेले नाही. याप्रमाणेच अकोलामधील शाळेमध्ये एका शिक्षकाने 6 मुलींचं अश्लील व्हिडिओ काढलं होतं आणि लैंगिक शोषण केलं होतं. त्याचाही निकाल अजून लागलेला नाही. नाशिकमधल्या सिल्लोडमध्ये 4.5 वर्षीच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर आरोपीने बलात्कार केला होता. त्याच्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे पण कुठेही कारवाई झालेली नाही.
आळंदीमधील अनाथ मुलांच्या शाळेमध्ये संस्थेमधील कर्मचाऱ्यांनी 12 वर्षीय लैंगिक मुलावर अनैसर्गिक अत्याचार केलं होतं. मोबाईलचा आमिष दाखवून त्यांना हा गुन्हा केला होता. ही अत्यंत धक्कादायक माहिती आहे. त्यामुळं आपल्याला एकामागून एक घटना आपण विसरत जातो. आपण जसं कोपर्डी विसरलो तसं या सगळ्या घटना विसरत जातो आणि मग आपण पुन्हा मागणी करत असतो की तातडीने कारवाई होईल. त्यामुळं पुढच्याही प्रकरणात काय होईल मला माहीत नाही. 9 दिवसामध्ये तब्बल 11 घटना 2024मध्ये घडल्या होत्या. त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये एका 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता. मानखुर्दमध्ये नातेवाईकाकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाले होते. कांदिवलीमध्ये 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला होता. डोंबिवलीमध्ये 12 वर्षाच्या मुलींची छेडछाड करण्यात आलेली होती. पुणेमध्ये स्कूल बस चालकाने मुलींना अश्लील मेसेज पाठवले होते आणि 22 ऑगस्टला शिक्षकाने 3 ते 4 विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार केले होते. याच्यातले 1-2 प्रकरणं फारसे गंभीर नाही असं आपण म्हणतो, पण याच्यानंतरच पुढचा गंभीर गुन्हा घडत असतो हे लक्षात घ्या. आधी ही सुरुवात असते. त्यामुळे या मुलींच्या अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्याची आकडेवारी आपण एकामागून एक देतो आहे. मी आतापर्यंत बदलापूर, अकोला, दौंड, पुणे इथल्या सगळ्या घटनांची उल्लेख केलेला आहे. आज पुन्हा पुणे जागं झालं ते महिलांवरील एका अत्यंत गंभीर अशा गुन्ह्यावरून. 2012मध्ये पोक्सोमध्ये अल्पवयीन मुलांवरील लैंगिक गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. तक्रार कुठं करावं वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे. 100 नंबरवर आपण तक्रार करू शकतो. या घटना इतक्या गंभीर घडत असताना आणि इतके सगळे प्रकरणं समोर येत असताना आपण काही ताजी आकडेवारीसुद्धा या सगळ्या निमित्तानं बाजूच्या स्क्रीनवर देत आहोत. ती आकडेवारी पण आपण बघा की महिलांच्या अत्याचारामध्ये 2020 ते 2023मध्ये 31,000 गुन्ह्यांवरून ते थेट 45,000 गुन्ह्यांपर्यंत वाढलेलं आहे. अर्थात गृहमंत्री असं म्हणतात की डिटेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे, तपासाचं प्रमाण वाढलेलं आहे. आता त्याचंसुद्धा आपण जी फायनल आकडेवारी येईल त्यावर आपण नंतर चर्चा करू आहोत. पण आता पुण्यामध्ये आज सकाळी घडलेली घटना असेल, नसरापूरमधील घटना घडलेली असेल, या गुन्ह्यांसोबतच कोपर्डीच्या आरोपीला आणखीन किती दिवस तुम्ही असं जिवंत ठेवणार न्यायालयामध्ये, मरेपर्यंत फाशीची शिक्षा ही फक्त कागदावरच होणार असेल तर त्या शिक्षेला तरी काय अर्थ, असा आमचा आजचा सवाल आहे. या प्रकरणावर आपण या पुढच्या काळातही बोलत राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.